त्यांच्या सन्मानार्थ छोटेखानी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे। आपल्या लेखणीनं समाज जागृतीचं काम, त्याचबरोबर समाजात होत असलेल्या अन्यायाच्या प्रसंगांना वाचा फोडण्याचं काम, त्यांची ती धारदार तेजदार लेखणी वेळोवेळी करत असते। आणि त्यामुळेच जे काही पीडित घटक आहेत किंवा जे काही व्हल्नरेबल घटक आहेत, जे सातत्यानं अन्यायाला ज्यांना सामोरं जावं लागतं, त्यांना त्यांची ढाल म्हणून पत्रकार महोदय किंवा पत्रकार बंधू जे आहेत ते समोर येत असतात आणि त्यांच्या अन्यायाला वाचा फोडत असतात। जी काही ज्वलंत प्रश्न आहेत ती समाजापुढे, व्यवस्थेपुढे, प्रशासनापुढे आणण्याचं काम बखूबी निभावत असतात। हे कामसुद्धा जे कुणी उठावं आणि कुणीही करावं हे काम अजिबात नाही। हे अतिशय संवेदनशील असं काम आहे, खूप अभ्यासपूर्ण असं काम आहे आणि त्यासाठी तसा वकूफ असलेले, तेवढा अभ्यास असलेले, त्या प्रश्नांची जाण असलेली लोकच त्यावर काम करू शकतात। आणि अशी अष्टपैलू कामगिरी करणारे जे काही पत्रकार बंधू आहेत त्यांचा उचित सन्मान व्हावा या हेतूनं फुलाची पाकळी म्हणून आम्ही आमच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रयत्न करत आहोत। काल रोजीच खरं तर तो आयोजित व्हायला पाहिजे होता, परंतु आपल्यापैकी बरेचसे बांधव वेगवेगळ्या कार्यक्रमात व्यस्त होते। आम्ही माळापोळी बंदोबस्तमध्ये होतो, त्यामुळे थोडासा उशीर होतोय। त्याबद्दल मी आपल्या सर्वांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो। आणि आज आपण सर्वजण अगदी 11th आवरलाही मेसेज देऊनसुद्धा आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात, त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार मानतो। या ठिकाणी आम्ही आपल्याकडे वर्ष चालू होऊन तर 5-6 दिवस झालेले आहेत। आपल्याकडे डायऱ्याही आलेल्या असतील, दैनंदिन आलेल्या असतील। आम्ही पोलीस स्टेशनच्या वतीनं एक स्क्रिबल बुक, आता जी खरड वही म्हणतो आपण, कारण बरेचदा मनातले जे काही विचार येतात ते आपण त्या वहीत नोंदवत असतो, त्यातलं मूर्त रूप आपल्या विचारांना देण्याचा प्रयत्न करत असतो। ते देण्याचं एक साधन म्हणून आम्ही एक स्क्रिबल बुक आपल्याला भेटी खातर देत आहोत। त्याचा उपयोग आपल्याला निश्चित होईल, आपल्या जे काही दैनंदिन कामकाज आहे ते करताना किंवा ड्राफ्टिंग करताना त्याचा उपयोग होईल। त्याचबरोबर जे काही पत्रकारांची ओळख आहे, लेखणी, ते लेखणीही देत आहोत। म्हणजे जे काही वही बुक आणि स्क्रिबल बुक अँड पेन ते देत आहोत, त्याचा मोठ्या मनानं आपण स्वीकार करावा ही माझी विनंती आहे पोलीस बांधवांच्या वतीनं। या ठिकाणी आदरणीय पोलीस उप अधिकारी कंदारच्या कशी असते, स्वच्छंदी असते। सहजी सुचावे सहजी सुचावे सहजी लिहावे, सहजी सुचावे सहजी लिहावे, मनातले ते विचार कागदावरी चितरावे। भावनांना जोड शब्दांची, भावनांना जोड शब्दांची, रंग इंद्रधनुचे मन पटलावरी। भावनांना जोड शब्दांची, रंग इंद्रधनुचे मन पटलावरी। ना आळवावरचे पाणी, ना आळवावरचे पाणी, ना रेतीवरील कहाणी, उमटावे तरंग, उमटावे तरंग, फिरावल्या डोहावरी। थँक्यू।